कॅमेऱ्याला लागला बॉल, मला आला कोंबडींचा बाजरी टाकण्याचा कॉल. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका अर्चित चव्हाळे. आठवडी बाजाराच्या दिवशी घरी आणला जातो भत्ता. कडीपत्त्याच्या झाडावरून तोडून घेतला कडीपत्ता वगैरे तोडला गेला. मग काय रूम मध्ये येऊन मस्तपैकी झोपून घेतलं. अब जब तक राजू श्याम नहीं आता तब तक मस्त सो जाता हूँ. तर जयशंकर मित्रांनो 3 वाजता झोपून उठल्यानंतर मस्त विळा वगैरे घेतला, निघालो कांदे उपटायला जाण्यासाठी. कांदे उपटवायला गेलो तेव्हा तर कांदे खाली राहून गेले होते. पात तर पूर्ण बुजवून गेली होती बो. आणि जी राहिलेली पात ती पण तुटून जात होती. शिक्षकांना इंग्रजीमध्ये म्हणतात, सर आम्ही घेऊन आलो बो डायरेक्ट वरून कांदा तर एकदम क्वालिटी उपटत होतं. आणि वरून उपटलेला कांदा तुम्ही बघू शकता. आणि कांदे खांद्याला उद्या माणसं येणार आहे म्हणून आम्हाला फक्त कांदे उपटून बाजूला करून द्यायचे होते. कारण की माणसं म्हणे पातवाले कांदे आम्ही उपटून घेऊ, पण हे बिगर पातवाले तुम्हीच उपटून ठेवा. आणि वरून उपटवण्याचे कांद्याचं डायरेक्ट डेकडांसहित निघून येत होते वरती. कांदे वकरून एका जागेवर गंज करून दिले, कारण की उद्या माणसं येतील, माणसं कांदे खांडून घेतील. ज्यांच्याकडे कांद्यांना पात राहिली नसेल त्यांनी असं वक्कर उभं राहून वक्करने कांदे काढून घ्या. बात सही आहे. आणि आता कोणी म्हणेल कांदे वक्करने ठेचले गेले असतील, तर कांद्यांना काहीच झालेलं नाही. कांदे तुम्ही बघू शकता. हॅशटॅग युवा शेतकरी. आपल्या ज्या कांद्यांना पात नव्हती त्या 3 वळींचे कांदे आपण वक्करने उपटून घेतले. आणि ज्या कांद्यांना पात राहिली ते कांदे उद्या माणसं येऊन उपटून घेतील. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये कांदे उपटवण्यासोबत. आणि असे नवनवीन ब्लॉग बघून असण्यासाठी अर्चित चव्हाळेला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.